नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, दौंड ग्रुप 7 गट क्रमांक 7 तर त्याचे आपल्याकडं मैदानी चाचणीचे रिझल्ट आहेत. तर पाहून घेऊत विद्यार्थी मित्रांनो. थोडं सूचना आहेत, पाहून घेऊत. 30 मार्च 2026 सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. तर हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणांसंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड कार्यालय यांचे नियंत्रक येथे संपर्क 24 तासाच्या आत नोंदण्यात यावेत. तर सदरची कालावधीनंतर हरकतीचा आक्षेप अपील यांचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सो आपल्याकडं PDF आहे. काल आली होती PDF, काल म्हणजे रात्रीच. तर थोडक्यात आपण PDF पाहून घेऊत. सो बघा, इथे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 7 दौंड फिजिकल टेस्ट मार्क्स लिस्ट डेट 3 मार्च 2026. तर 30 मार्च 2026चे रिझल्ट आहेत जे यांच्या विद्यार्थ्यांचे झाले होते ग्राउंड. तर इथे ॲप्लिकेशन ID पाहायला मिळेल आपल्याला. नंतर चेस्ट नंबर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते, नंतर 5 किलोमीटरमध्ये किती मार्क मिळाले विद्यार्थ्याला आणि 100 मीटरमध्ये रनिंग. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहून घेऊ तर 100 आउट ऑफ मार्क वगैरे कोणाला मिळाले आहेत किंवा 95 97 सरासरी विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले टोटल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता पुढील अंतिम टप्पा येत आहे. तर आता लगेच एकत्रित मैदानी चाचणीची PDF येईल. सॉरी फॉर दिस नॉईस बट लेट्स गो. तर बघा 95 आहेत. यांना खूप छान मार्क पडलेले आहेत. तर नंतर खाली आपण असंच पाहता तर 95 97 मार्क खूपच छान. तर 70 49ची चेस्ट नंबर आहे. तर 25 + 50 आणि +22 म्हणजे 100 मीटरमध्ये फक्त 3 मार्क कटले आहेत. बाकी ग्राउंड एकदम एक नंबर आलेला आहे. नंतर येथे बघा 95 आहेत, 70 48 70 50 आणि 70 51 91 70 52 93. तर विद्यार्थ्यांनी खूप छान ग्राउंड मारलेले आहेत. तर त्यांची मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण 5 किलोमीटर पळणं आणि 100 मीटरमध्ये जर 22 आउट ऑफ द मार्क येत असतील तर खूप त्यांचे म्हणजे असं मैदानी चाचणीची ग्राउंडची तयारी खूपच चांगली झालेली आहे. फक्त लेखीमध्ये चांगलं ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असेल. तर बघा 95 आहे तिथे पण. अँड विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आता प्रोसेस संपत आलेली आहेत आणि एकत्रित यादी येऊ शकते. नंतर 1-10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी यादी येईल अँड कट ऑफ वगैरे तेव्हाच लागेल आणि परीक्षेची सूचना वगैरे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल. आणि विद्यार्थ्यांना काय हवं आहे तर त्याचं पण थोडंफार कमेंट वगैरे करा, जेणेकरून आपणाला टाकता येतील व्हिडिओज वगैरे. अँड टेलिग्रामची लिंक आहे, तिथून तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट पण तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा 95 आहेत. तर आपण पाहू तर 100 पैकी 100 कोणाला मिळालेले आहेत का. 1 मिनिट बघा, 95 आहेत 91 आहेत म्हणजे सरासरी विद्यार्थ्यांना 90च्या पुढे आहेत. पाठीमागे SRPF ग्रुप गट क्रमांक 5चे सो बेइंग ह्युमन मित्रांनो. तर ऑन दी स्पॉट म्हणजे असं PDF आल्यानंतर आपल्यानंतर एकदमच असं पाहिल्यानंतरचाही बोलण्याचा व्हिडिओ आहे. तर चुका होत राहतात, तर समजून घ्या आणि नक्कीच सबस्क्राईब जणी करा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आउट ऑफ चित्र विद्यार्थी काही दिसत नाहीत. अँड सॉरी फॉर दॅट नॉईज, खूपच लाऊड येत असेल आवाज. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर पॉसिबल असेल तर नक्कीच ते सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा आणि लाईक जरूर करा. तर बघा 97 95 म्हणजे सरासरी 95च्या आसपास विद्यार्थ्यांना खूप छान मार्क पडलेले आहेत. 91 97 असे मार्क पाहायला मिळतील ज्या त्या PDF मध्ये.
तर खूप छान घेतलेले आहेत. आता पाहूत आपण एकत्रित यादीमध्ये कसं किती विद्यार्थी आहेत आणि किती मार्क पडलेले आहेत तर त्यांना. तर भेटूया. धन्यवाद. थँक यू सो मच.